चला आता आपलं हा लक्ष द्या, एक क्वेश्चन आहे आपला 0.038 इंटू 0.2 बरोबर क्वेश्चन मार्क बरोबर 0.038 गुणिले 0.2 बरोबर क्वेश्चन मार्क. चला श्री सांगा आता काय करू. 38 इंटू 2 पहिलं काय करायचं, दशांश चिन्ह विसरून जायचं. 38 इंटू 2 न मल्टिप्लिकेशन करूया. ओके ठीक आहे. 2 8 चा 60 2 8 जा 60 कॅरी 1 बरोबर. हो 2 3 चा 6 6 हातचे 1 प्लस 7 कॅरी 7. 76 तर 76 इथे लिहू. हो सर. ठीक आहे चला झालं उत्तर मग. हो सर तिथे 0 लिहून द्यायचं. उत्तर झालं का ते विचारतोय तुला. उत्तर झाले का सांग. झालं उत्तर. हो अरे तू झोपला का रे. आता दुसरी स्टेप काय आपली. विचार कर, काल एवढे क्वेश्चन घेतले तेव्हा तू झोपला होता का. अरे तू दशांश चिन्ह विसरला, ठीक आहे विसरला, मग गुणाकार केला 38 इंटू 2 म्हणजे 38 इंटू 2 केलास, तुझं उत्तर आलं फायनल 76. बट 76 आल्यानंतर तुला काय लक्षात ठेवायचं आहे, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत हे चेक करायचे. दशांश चिन्ह इथं दिसतंय 1 2 3 अंक आहेत, इथले 3. ठीक आहे. दशांश चिन्ह इथं अंक किती आहेत 1. टोटल किती अंक झाले, टोटल झाले आपले जर प्लस केलं तर टोटल अंक झाले 4. म्हणून काय करायचे 4 अंक उजवीकडून सोडून 1 2 2 अंक आहे, तिसरा अंक आपल्याला शून्य घ्यावा लागते आणि इथं चौथा अंक 0 1 2 1 2 3 4 इथं दशांश चिन्ह दे. हे झालं तुझं फायनल उत्तर. काय झालं, हे झालं तुझं फायनल उत्तर. कळालं का. हो सर. अरे तू पूर्ण झोपला बाळा, तू पूर्ण झोपला, तुझं लक्षच नाहीये. हो सर म्हणा. हो सर. आता सांग पुढचा. चल आता सांग. चल सांग क्वेश्चन मार्क. चल उत्तर सांग. 72 गुणिले 2 72 गुणिले 2 ओके. 2 2 जा 4 2 2 जा 4 ओके. 7 2 जा 40 7 2 जा 14 दशांश चिन्ह 144 हा उत्तर. हा पुढे काय करायचं आता. दशांश चिन्ह दिल्यावर ते ती अजून एक पॉइंट द्यायचा. अरे दशांश चिन्हानंतर किती अंक चेक कर. इथं दशांश चिन्ह आहे का नाही, इथं आहे का आहे. दशांश चिन्हानंतर अंक किती आहे, इथं 1 अंक आहे. म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून डावीकडे निघायचं. 1 अंक सोडून इथं दशांश चिन्ह द्यायचं. 14 पॉईंट किती आलं 4. 4. आता मला तिकडेच यावं लागेल. तू कुठला आहे रे. भंडाऱ्याचा आहे ना. नाही आमगाव. जिल्हा भंडारा. मग भंडारा येईल बघ तिकडं. ठीक आहे. उत्तर व्यवस्थित द्यायचं. ठीक आहे चला. तुला आता लक्षात अजून एक एक्झाम्पल सांग. तूच सांगणार आहेस. चल तुला शिकल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही मी. ठीक आहे चल सांग परत. आता बघूया. आता जर चुकवलं ना तिकडे भंडाराला येईल बघ. चल सांग क्वेश्चन मार्क. 14 गुणिले 3 14 गुणिले 3 3 4 जा 12 3 4 जा 12 कॅरी 1 3 1 जा 3 3 म्हणजे 4 ओके 42 झालं का उत्तर. मग 42 आपलं. हो कसं रे. हो कसं परत होच का. दशांश चिन्हानंतर किती अंक आहे ते चेक. एक अंक आहे म्हणून 1 अंक सोडून इथं दशांश चिन्ह दे. 4.2 हे तुझं काय झालं फायनल उत्तर झालं. कळालं का. हो. काय हो परत हो म्हणतोय कळत नाही, परत हो म्हणतोय कळत नाही. काय तुला प्रॉब्लेम आहे रे. कुठं चुकतंय तुझं. चल आता सांग. आता जर चुकलं ना आता मी डायरेक्ट एरोप्लेन येतो तुझ्याकडं. ठीक आहे सांग आता. चल सांग उत्तर आता. 24 गुणिले 3 24 गुणिले 3 3 4 जा 12 3 4 जा 12 कॅरी 1 3 2 जा 6 7 ओके 72 फायनल आन्सर झालं का. हे आपलं फायनल उत्तर आहे का. दशांश चिन्ह नाही सर तिथे 1 आहे म्हणून. अरे दाद्या
अरे दादा काय कर, बघ इकडं बघ. आता जिथं दशांश चिन्ह इथं आहे का? दशांश चिन्ह नाहीये. इथं आहे का? आहे. कुठं आहे? इथं आहे. दशांश चिन्ह अंक किती आहेत बाळा? इथं एक आहे. एक तर अंकानंतर एक अंक सोडून इथं दशांश चिन्ह दे. आहे का काही अवघड? नाही. आहे का अवघड? मग तुझं डोकं कुठं चाललंय? चल आता पुढचं सांग. आता हे नाही आलं ना, आता हे सांग. चल पुढचं सांग आता बघू. चल आता हे तुलाच सांगायचं. जोपर्यंत तुला येणार नाही बाकीचे शिकतील तुझ्यामुळं. चल तुझ्यामुळे शिकतील बाकीचे. थांब एक मिनिट, सोपं देतो. जोपर्यंत तुझा कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुला उत्तर काढायचं. चल काढ क्वेश्चन मार्क्स. सर 24 गुणिला 4 24 गुणिला 4 4 4 चा 16 16 कॅरी 1 4 2 चा 8 ते कॅरी प्लस 1 9 96 उत्तर आलं. उत्तर झालं का? फायनल उत्तर झालं का आपलं? नाही सर. हा मग काय करावं लागेल चेक? दशांश चिन्हाच्या तो एक डायरेक्ट कसं एक कसं का? म्हणजे पहिलं सर चेक करा. इथं 24 ला दशांश चिन्ह नाही सर, आणि इथं बघा सर दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्ह नंतर अंक किती आहेत बाळा? इथं दशांश चिन्ह, अंक किती आहेत? एक. म्हणून काय करायचं? दशांश चिन्ह सोडायचं, इथं दशांश चिन्ह द्या सर, असं बोलायचं. कळालं का? चला ठीक आहे. चला ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन कोण सांगणार? चल मी माईक म्यूट कर आता. आता मला तुला सांगायला एवढी कॅपॅसिटी संपून टाकला माझी पूर्ण कॅपॅसिटी तूच. ठीक आहे. आता तुला आलं पाहिजे उत्तर. आता तर चुकवलाच बळा, तिकडं भंडारला देतो तुला. कळलं का? असं नको करू, असं चालणार नाही बघ. अभ्यास कर. ठीक आहे. चला रे बाकीचे तुम्ही काही हुशार नाही जास्त, तुम्ही पण नाही बरं का. उत्तर टाकायला म्हणजे तुमचे काही नाही बघा. आता सांगा उत्तर कोण सांगणार आहे बघूया. ठीक आहे. चला मला आता गुन्हागारावरच काम करावं लागेल बराच वेळ आता. ठीक आहे. तुम्ही असं जर केलं तर मला अजून काम करावं लागेल याच्यावरच. ठीक आहे. ओके ठीक आहे. चला मला अजून काम करावं लागेल बघा बाळांनो, तुमच्यामुळे मला अजून काम करायची वेळ आली गुन्हागारावर. चला फायनल उत्तर काढा. चलो मी सांगू का सर प्लीज? ओके ठीक आहे. शुभ्रा चला बघूया. उत्तर टाका पहिली, नंतर मी तुम्हाला विचारतो. कोणाला न समजणाऱ्याला विचारतो रे. तुम्ही कोण कोण सापडणार? मला सगळे सापडतात. हा चला बघूया. आणि व्यवस्थित चांगलं पाहिजे सगळ्यांनी. उगं चाललंय तुमचं? उगं घरचे बसवतात म्हणून बसू नका. शिकायचा प्रयत्न करा. येत नसेल, येत नाही सर, परत सांगा. 10 वेळेस सांगेल, काय हरकत नाही. दशांश चिन्ह ओके ठीक आहे. बघूया फायनल आन्सर काय बघूया, चेक करू. ठीक आहे. ओके फायनल आन्सर काय आपण चेक करूया. ठीक आहे. हे चालणार नाही बळा ना आपल्याला. जसं श्री करतोय, श्री असं चालणार नाही बळा. आता अभ्यास करायचंय. हा अख्खा वर्ष झालं लेक्चर करतोय तरी माहिती नाही तुला, आणि बाकीच्यांची उत्तर येतात. हा तुझंच काय येत नाहीये? तुला काय प्रॉब्लेम होता? येत नसेल तर विचार ना बळा. इथं आहे मी सांगायला, नाही तर भंडारला येतो शिकवायला बघ तुला. चला ठीक आहे. उत्तर कोण काढते बघूया. ओके चला छानपैकी कोण सांगणार बघू. आपलं लेक्चर आज गेलं तर गेलं रे, ह्याच्यातच गेलं तर गेलं, पण आपल्याला परफेक्ट शिकायचं. ठीक आहे. एकदम परफेक्ट आपल्याला शिकायचं. ओके ठीक आहे. चला रुद्र बिरदर पण म्हणते मी सांगू. ओके ठीक आहे. चला शौर्याला विचारतो आता. शौर्य काय उगा शांत बसतोय? हा शौर्य चला उत्तर सांगा. काय शांत बसताय? चला उत्तर सांगा. उत्तर सांगा शौर्य. दुर्लक्ष आहे तुमचं. विचारणं नाही, माझं लक्ष असते. घरचे पप्पा बसवले ना बसू नका जबरदस्ती. ये पप्पाला बोलू का नाही? शौर्य कुठे? शौर्य तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे शौर्य? हा शौर्य बोल रे. चल शौर्य. येस सर. हा सांग. सर मी काढतो, मी आता जॉईन झालो. अरे दाद्या मला किती वेळ झाला दिसतोय, तू म्हणतोय आता जॉईन झालं. शौर्य मला पप्पाला फोन करावा लागेल बरं का. तू असं जर केलं तर पप्पाला फोन करावा लागेल.
करू का पप्पाला फोन लेक्चर झाल्यावर? चला ठीक आहे. शौर्यला अनम्यूट करतोय. शौर्य गोंधळ घालतोय. ठीक आहे शौर्य. अरे शौर्य, ठीक आहे चला. शौर्याला काय इच्छा नाही वाटते सांगायची आणि चला ठीक आहे. ज्याला सांगायचं नसेल त्यांना नका सांगू, पण डिस्टर्ब नका करू. ओके ठीक आहे. चला बोला. शुभ्रा, कोणाला अनम्यूट केलंय? बोला. यस सर. हा, सगळ्याला समजल असे सांगा. चला सर, पहिले आपल्याला दशांश चिन्ह विसरून जावं लागेल. ओके ठीक आहे. आपल्याला पहिल्या दशांश चिन्ह विसरून जावं लागेल. ओके ठीक आहे. विसरलं बाळा? त्यानंतर पहिली संख्या होईल 324. ओके, गुणिले 2. पुढं 2 8. 4 2 8. बरं ठीक आहे. 2 गुणिले 2 4. ओके. 2 गुणिले 3 6. ओके, म्हणजे 648 फायनल उत्तर झालं बरोबर? नाही. हा ठीक आहे. नाही झालं, काय करावं लागेल मग? पहिल्या संख्येत दोन संख्यांनंतर दशांश चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येत एक घरानंतर दशांश चिन्ह आहे. मिळून झाले 3 घरानंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल. ओके ठीक आहे. दशांश चिन्ह नंतर पहिल्या संख्येमध्ये दशांश नंतर किती अंक येते? 1 2. हे 2 झाले. नंतर इथल्या दुसऱ्या ह्याच्यात काय येतं? 1 आहे बरोबर. दशांश नंतर 1 आहे, म्हणजे टोटल किती झाले? जर ऍडिशन केलं तर टोटल आपले झाले 3 बरोबर. हो. म्हणून काय करायचं? 3 अंक सोडून दशांश चिन्ह लिहायचं का? हो. 1 2 3. इथे दशांश चिन्ह देऊ? हो. चला, झालं फायनल आन्सर आपलं. 0 पुढे द्या. फायनल आन्सर झालं. ठीक आहे. हो. चला, एकदम छान सांगितलं बघा. तसंच तुम्हाला सगळ्यांना झालं पाहिजे. शौर्य तुझा निष्काळजीपणा चाललाय बरं का. मला पप्पाशी बोलायला लागणार आहे तुझ्या. ठीक आहे. चला असो. हा, नेक्स्ट सानवी सांगेल. चला चला आता थोडेसे मोठे घेऊया आपण. चला उत्तर काढा सगळ्यांनी. सानवी सांगणार. चला उत्तर पटकन आलं पाहिजे. जस्ट 1 सेकंदामध्ये आपल्याला. चला, विदिन 1 सेकंद मध्ये आपल्याला आन्सर आला पाहिजे. ओके ठीक आहे. 38.4. ओके ठीक आहे. 38.4. ओके ठीक आहे. बघूया. 38.4. ओके ठीक आहे. चला, सगळ्यांचं जमलं पाहिजे. ओके, काहीच नाही. पहिल्यांदा दशांश चिन्ह विसरून जायचं. जेवढी संख्या दिसेल ती तेवढी संख्येने गुणून घ्यायचं आणि शेवटी दशांश चिन्हाकडे लक्ष देऊन दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत हे चेक करायचं आणि तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. चला 38.4. ओके ठीक आहे. आदित्य ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. चला, सानवीला चान्स देऊया. हा बोला. येस सर. सर, पहिले दशांश चिन्ह विसरून जायचं. बर, विसरलं. ठीक आहे. काय करू मग? त्याच्यानंतर आपलं इक्वेशन तयार होतं 384 गुणिले 1. ठीक आहे. गुणा मग 1 न. 384 उत्तर येतं. ठीक आहे. 384 उत्तर आलं. मग 384 फायनल उत्तर झालं आपलं बरोबर? नाही सर. नाही सर. नाही. ओके ठीक आहे. रुद्र थांब रे बाळा, मी तुला विचारतो थांब. हा, त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह होते, म्हणून बर, एक घर सोडून दशांश चिन्ह. एक घर सोडून दशांश चिन्ह येईल. बर, इथे एक घर सोडून आपण उजवीकडून डावीकडे जाते वेळेस जावं लागणार आहे, तेव्हा आपल्याला एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 38.4 सगळ्याच उत्तर आहे. ओके ठीक आहे. चला, वेलकम. सगळ्याचं उत्तर आलेलं आहे. चला, रुद्र सांगेल मला पुढचं. रुद्र फार मोठी चॅट करतोय. रुद्रला राग पण येत असेल. ठीक आहे. आणि राधिकाला पण. राधिकाला विचारतो. ठीक आहे. चला ओके ठीक आहे. रुद्रला मी देणार. ठीक आहे. चला रुद्र सांगा आता. चला लवकर लवकर उत्तर आलं पाहिजे बाकीच्यांचं. रुद्रचं येईपर्यंत तुमचं पण उत्तर आलं पाहिजे. रुद्र सांगेपर्यंत तुमचं पण उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. चला, रुचिता पण आहे. ओके ठीक आहे. अनम्यूट. चला. हॅलो सर. चला. हा बोला सर. हा बोला, काय करावं सर मग? चला, पहिले आपण दशांश चिन्ह विसरून जायचं. ओके, विसरून गेलं.
आणि ठीक आहे 34 जसे आले तसे 34 खाली यायचं 34 बरं ठीक आहे गुणिवले हम्म 12 करायचं. 12 केलं ओके ठीक आहे 34 गुणिले 12 केलं पुढं 4 4 1 4 4 2 8 कसं चाललं तुमचं गुणाकार कोण्या पद्धतीने करताय 4 1 4 4 2 8 उलट करताय का 2 2 4 2 3 6 2 चौक 8 सर ते सोपं बेचोक पडतं 8 म्हणून तसं केलं. ठीक आहे बेचोक 8 ठीक आहे खालून गुण ना बाळा मी जसं लिहिलं तसं गुण हा 6 सर 2 3 6 हा 6 ओके खाली प्लस द्यायचा. ओके 1 4 4 ओके 1 3 3 ओके यांची बेरीज करायचं. केलं 8 ला 8 6 आणि 4 10 ला 0 हात 4चा 1 3 आणि 1 4 ते 408 आलं बाजूला लिहिले. उत्तर हो नंतर दशांश चिन्हाच्या पलीकडे एक अंक आहे घराच्या पलीकडे तिथला एक 304 चा 1 आणि 102 चा 1 अंक 304 कुठे दिसलं रे तुला सर ती 34 चा 1 हा इथं 3 नंतर इथं दशांश चिन्ह आहे तिकडे एक अंक आहे नंतर इथे 1 नंतर दशांश चिन्ह इथे एक अंक आहे बरोबर हो सर 2 अंक आहेत म्हणून 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 1 2 इथे देऊ दशांश चिन्ह हो सर 4.08 हे फायनल उत्तर आहे तुमचं बरोबर चला ओके छान छान जमलं पण सांगण्याची असं तुमच्या सांगण्यामध्ये दम नव्हता ठीक आहे जसं की शुभ्राच्या सांगण्यामध्ये असं दम आहे सानवीच्या सांगण्यामध्ये दम आहे आता बघा राधिका कशी सांगते बघा टणटणीत उत्तर आलं पाहिजे खणखणीत उत्तर आलं पाहिजे बघा राधिका सांगते बघा आता बघा राधिकाच्या सांगण्यामध्ये किती दम आहे बघा ठीक आहे बघ राधिका सांगेल आता बघ कसं सांगते बघ राधिका आता खणखणीत बघ आता बघ तिचा आवाज कसा आहे चल बंद कर माईक तुझा चल माईक बंद कर हा राधिका आता राधिकाला मी चान्स दिले ठीक आहे राधिका फार फार आतुरतेने वाट पाहते मला काही चान्स भेटेना चला सर काही विचारतच नाहीत म्हणत असेल राधिका भांडत आता भांडणार ना ठीक आहे चला राधिका बोल आहे का जागी सर हा आपल्याला पॉइंट विसरून जायचा बर पॉइंट विसरून जायचं ठीक आहे 484 गुणिले 2 करायचं 484 गुणिले 2 करायचं बर राधिका जशी बोलली त्याप्रमाणे जाऊया ठीक आहे चला बोला हा बेचोक 8 बर 8 बेआठी 16 6 हातचे आले हातचा आला 1 ओके आणि 1 9 हातच्या अरे वा बरोबर ना 968 उत्तर बरोबर सर आता आपल्याला पॉइंटच्या नंतरची संख्या बघायची बर ठीक पॉइंटच्या नंतरची पॉइंटची संख्या ही आहे बरोबर का त्याच्यानंतर पॉइंट नंतर किती अंक आहेत एक अंक आहे बरोबर आहे मग एक अंक सोडून पॉइंट द्यायचा ठीक आहे म्हणजे 96.8 फायनल आन्सर बरोबर 96 किती रे 8 ना हो सर हा ठीक आहे छान नेक्स्ट सांगू का सर प्लीज अरे हा ठीक आहे सांग तू पण सांग ओके ओके ठीक आहे चला आपल्याला परफेक्ट बनायचं आहे डोळे झाकून उत्तर आली पाहिजे आपल्याला ठीक आहे नेक्स्ट मी सांगू का ओके ठीक आहे सांग मला चला सुघोषला चान्स देऊया आपण सुघोषला नाही आता मला वाटते चला हा जो आता ठीक आहे मला असं वाटतं की मी अध्यक्ष तुला त्याच्यानंतर चान्स ठीक आहे अजून एकाला विचारतो ठीक आहे 3.6 इंटू 3.6 इंटू 0.004 इजिकल टू ठीक आहे 004 इजिकल टू ओके ठीक आहे आता मी कोणाला विचारतोय ठीक आहे आता माझ्या मनावर विचारतो रे तुम्ही काही जरी केलं तरी आदित्य हा आदित्य चला काय करू आपण आधी 36 गुणिले 4 करायचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे दशांश चिन्ह विसरून जा बरोबर का असंच का हा बर मी दशांश चिन्ह विसरून गेलं म्हणून 36 गुणिले 4 असं करायचं ओके ठीक आहे हा कधी सांगशील मग 5 चौक 24
साइन चोक 24. बरं ठीक आहे. असं वरून गुणल्या खाली, खालून वरी गुणा, खालून वरी गुणा, तेच. हा चला, साइन चोक 24 ला 4, हातच्याले 5 का? 2. 2. बर, हातच्याले 2. चला. हा 4 त्रिक 12, 12 4 आणि त्रिकम 12, 2 18 की 14? 14. 14. ठीक आहे, 14 म्हणजे 144. बरं का? हा मग काय करू? मग झालं का आपण उत्तर? नाही 6 पासन दशांश चिन्हाच्या पुढची संख्या मोजायची. बा, संख्या नाही रे, अंक म्हण रे. संख्या अंक. कुठे? अंक, अंक बोलायचं, अंक काय, डिजिट्स. कळलं का? हो. हा, संख्या म्हणू नका. संख्या म्हणलास की तिकडेच येतो बघ. हा सांग. चला, दशांश नंतर अंक किती आहेत? 1. 1. दशांश नंतर अंक किती आहेत? 1 2 3. टोटल किती झाले? किती झाले? 4. 4. म्हणून काय करायचं? 1 2 3, हे 0, 4 अंक सोडला, दशांश चिन्ह झाले. हे झालं उत्तर तुझं. किती झालं? 0.0144. हा वाचव बरं. हा वाचव बरं, परत वाचव. 0 वाचन कर. परत वाचव, परत वाचन कर, वाचन. 0.0144. ओके. असं वाचायचं नाही कधी, बरं का? 0.0144 हे चुकीचं वाचन आहे, लक्षात ठेवा. दशांश चिन्हानंतर सिंगल डिजिट मध्ये वाचन करायचं, सिंगल डिजिट मध्ये. लक्षात ठेवा सगळ्यांनी. चला ओके, ठीक आहे. म्यूट कर आता, म्यूट कर. चला म्यूट कर रे बाळांनो. हा आता मी विचारतो. विचारतो आता. कोणाला विचारतो बघा. चला, कोणाचा नंबर आहे? रेडी राहा रे. कोणाला विचारतो मी? अल्टरनेट कोणाला विचारतो? ज्याचा नंबर आहे त्याने उत्तर द्यायचं, ठीक आहे? ओके, वेदांश चल, बोल रे बाळा. हा बोल. वेदांश, हा बोल बोल बोल. हॅलो चल सर. बोल. हा बोला, काय करू? 24 मल्टिप्लाय बाय 2 आपल्याला पहिले करायचं आहे. बर, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा झाला की दशांश चिन्ह विसरून जाऊ का? डेसिमल विसरून जाऊ का? हा. ओके, ठीक आहे. मग मी काय करतो? 24 इंटू डेसिमल 2. ओके, 24 इंटू 2. बरोबर. हा बोला पुढं. त्यांची ऍडिशन 48, मल्टिप्लिकेशन 48 येते. हा मग ठीक आहे. 24 इंटू 2 केला, 48 येतं का? किती येते? 48. ओके, ठीक आहे. 48 येतं. गुणाकार करा ना बाळा, मल्टिप्लिकेशन कर ना. 2 4 जा 8, 2 2 जा 4 इजिकल टू 48. बरोबर, 48. हा चला, इथं 48 लिहितोय. झालं उत्तर फायनल आपलं? फायनल उत्तर नाही, अजून फायनल उत्तर नाही झालं. हा मग काय करू पुढं? बोला. जो 2.4 आहे त्याच्यातला 2 काढून आपल्याला 4 चा 1 नंबर घ्यायचा. बर, आता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, इथं डेसिमल नंतर अंक डिजिट चेंज करायचं, चेक करायचं. इथं 1 डिजिट आहे, इथं डेसिमल आहे. 1 2 3 म्हणजे टोटल डिजिट किती झाले? 1 2 3 आणि 4 डिजिट. बरोबर. म्हणजे 48 च्या मागे 2 0 द्यायचे. पुढे का मागे? यांच्या इथं मागे, इकडे देऊ का? मागे इकडे पुढे यांच्या. हा. 1 2 3 4 डिजिट झाले. बरोबर. आणि मग पॉइंट द्यायचं 0च्या. ओके, वेलकम. छान, एकदम छान, एकदम छान. ओके, छान रे, छान बाळा, छान, एकदम मस्त. हा चल, असं व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. चला छान. आता पुढचं एक एक्झाम्पल कोण सांगणार? आता दक्ष सांगेल, ठीक आहे? बघूया दक्षचं लक्ष कुठं आहे, बघूया. दक्षचं लक्ष आहे का बघूया. दक्षचं लक्ष आहे का? चला बघूया, दक्षचं लक्ष आहे का? चला. चला, दक्ष लक्ष कुठं आहे बघूया. दक्षचं लक्ष अकॅडमी लक्ष आहे का चेक करूया, ठीक आहे? चला बोला रे, बोल. हो सर. हा दशांश मग बोल. विसरून जायचं.
दशांश विसरून जायचं. ओके ठीक आहे, विसरलं. 15 मल्टिप्लाय 3 करायचं. ठीक आहे, 15 मल्टिप्लाय 3. ओके ठीक आहे, तू म्हणल्या तसं केलं. ओके ठीक आहे. मग 45 आन्सर येतं. बर, 15 3 जा 45 बरोबर. ठीक आहे, चला 45 उत्तर झालं आपलं. फायनल झालं का? नाही सर. मग ठीक आहे. दशांश नंतर एक अंक आहे. हा, इथं दशांश नंतर अंक चेंज करायचा बरोबर. दशांश चिन्ह इथं आहे सर, इथं एक अंक आहे सर, इथं दशांश चिन्ह आहे. मग 1 2 3 अंक आहेत, म्हणून टोटल किती अंक झाले आपले? 4 बरोबर. असंच का? हा ठीक आहे. म्हणून काय करायला लागेल मला? दोन शून्य द्यायचे. 1 2 दिलं म्हणजे 1 2 3 4 अंक झाले बरोबर. हो, मग दशांश द्यायचं. मग पॉइंट का शून्य. ओके ठीक, चला एकदम मस्त. चला असं सांगता आलं पाहिजे, सगळ्यांना जमतंय. चला सगळ्यांना जमतंय. माझं लेक्चर आज गेलं तर याच्यावरही चालेल, ठीक आहे. बट आपल्याला परफेक्ट शिकूनच बाहेर पडायचं, ठीक आहे. परफेक्ट शिकायचं, ठीक आहे. आपलं लेक्चर गेलं तरी चालेल का? मला श्रीमुळे मला नाही तर आज मी भागाकार शिकवणार होतो तुम्हाला. भागाकार एकदम मस्त ट्रिकनं एकदम छान पद्धतीने शिकणार होतो. दशांश अपूर्णांकाचा भागाकार मला याच्या आधी अपूर्णांक घ्यायला हवं होतं, पण नाही घेतलं, ठीक आहे. चला असो, तरी पण आपण दशांश अपूर्णांक कशा पद्धतीने सॉल्व्ह करूया आपले एकदम मस्त. आपण भागाकारची ट्रिक पण, भागाकार पण शिकूया आपण, ठीक आहे. चला नेक्स्ट. सानवी म्हणते मी सांगू नाही, सुगोषला चान्स देतोय. तू सांगितली की सानवी? सानवी सांगितलीस ना तू? हा, पियुषला विचारतो, ठीक आहे. पियुषला विचारतो. चला पियुष कुठे आहे बघूया. पियुष नंतर नाही, सुगोषला विचारतो. सुगोषला विचारतो किंवा श्रावणीला विचारतो, ठीक आहे. सुगोष, चला बोला. काय करू सुगोष? सर पहिले आपण दशांश चिन्हाला विसरून जाऊ. वा, चला मग 348 गुणिले 1 करू का? हो सर. चला उत्तर किती आलं? 348 बरोबर. हो सर. चला 348 इथे लिहितोय. त्याच्यानंतर आपण बघू की पॉइंट नंतर किती संख्या येतात. बर, संख्या नाही अंक, संख्या नाही अंक. काय? अंक. हा, परत काय संख्या म्हणशील का परत? नाही, अंक. हा अंक. ओके हा, चल बोल. 4 आणि 8 2 आणि ते 3 0 5. 1 2 3 हे 4 झाली की बाळा? 4 आणि 2 6 झाली की. हो सर. आता पुढे लावू. 1 हे 3 अंक आहेत, पुढे 3 लावते. 1 2 3 बरोबर. हो, आणि त्याच्यानंतर 1 दशांश 2 3 4 5 6 बरोबर. इथे दशांश चिन्ह. ओके ठीक, फायनल आन्सर. ओके ठीक आहे. ओके छान सुगोष. सुगोषने पण सांगितलं. बघा बरं किती मस्त वाटायला लागलं बरं. किती मोठे मोठे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तुम्हाला असं दशांश अपूर्णांकाची भीती वाटत होती बरं का? नाही आता वाटते का भीती? चला कोणाकोणाला भीती सांगा बरं. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे का कोणाकोणाला भीती? भीती आहे का? आता भीती वाटते का? कोणाला भीती वाटते रे सांगा बरं. अजून सांगा की सर मला अजून जमत नाही, मला लईच भीती वाटते अजून. ठीक आहे, लई भीती वाटते असं आहे का कोणी? लई म्हणजे माझी भाषा लई, आमच्या इकडं लई म्हणतात, ठीक आहे. म्हणजे खूप भीती वाटते असं कोणी आहे का? चला खूप भीती वाटते असं कोणी आहे का? चला भीती वाटते का कुणाला? नाही, ठीक आहे. आणि वाटलीच नाही पाहिजे भीती. हा चला आता बघूया कोण सांगेल. सगळ्यांना चान्स भेटेल, आता सगळ्यांना प्रसादाचा लाभ भेटेल. ओके ठीक आहे, बघूया आता कोण. हा पियुष. ओके ठीक आहे, पियुष सांगेल रे. पियुष सांगेल. पियुष खूप मला मेसेज करतोय. ओके म्हणजे चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. ठीक आहे, पियुषला मी चान्स देतो ना. चूस पियुष, सॉरी चूस आलं बघा. पियुष म्हणायचं. ओके ठीक आहे, सॉरी सॉरी पियुष बाळा. ठीक आहे चला. 9.6 इंटू 0.02. चला पियुष कुठे गेला बघूया. पियुष कुठे गेला? शंभू कुठे गेला रे? शंभू दिसणार झालाय. शंभू अरे चला बोला. हॅलो सर. हा बोला. अगोदर आपण पॉइंट विसरायचा. हा पॉइंट विसरूया.
चला मग मग मी विसरला पॉइंट, काय करू? बोल की. हॅलो. अरे बोलशील का? मग सर 96 ला 2 ने गुणायचं. 96 ला 2 ने गुणायचं. पॉइंट विसरला. 96 झालं, 96 गुणिले 2 केलं. ओके ठीक आहे. मग शांतच बसायचं का? झालं उत्तर. बेसकी 12 बेसकी 12. खाली 2 हाताला ये. हाताला 1 बर. हा 92 ठीक. 18 बर आणि 18 आणि 19. म्हणजे 192 उत्तर झालं तुझं. आता झालं का सर उत्तर? नाही हा ठीक आहे, पुढे बोला मग. सर, आता 192 च्या पुढे पॉइंट द्यायचा आणि त्याच्या पुढे 192 बर ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं सांगे मग, हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे उत्तर. पण इथं सर असं असं सांगतेस कसं सांगायचं, बाकीच्यांना पण कळलं पाहिजे, तू शिकवायचं. हा आता काय करायचं, सर दशांश चिन्ह कुठे आहे? इथं आहे. पॉईंट कुठे आहे? पॉईंट नंतरचे अंक मोजा, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डिजिट मोजा. मग अंक, हा इथं 1 डिजिट, इथं नंतर इथं दशांश चिन्ह आहे 1 2 3, टोटल डिजिट सर 3 आहेत, म्हणून 3 अंक सोडा सर, 1 2 3 सोडा आणि इथं दशांश चिन्ह द्या आणि हे झालं माझं उत्तर. हे असं सर सांगायचं, कळालं? मग सर उत्तर 0.192 येतंय. ओके, एकदम छान वाचला बाळा. ठीक आहे, हो छान. आता पुढचा क्वेश्चन कोण सांगणार बघूया. हा अरे कमी जास्त का करताय रे तुम्ही? ठीक आहे चला, बंद करा. हा बंद कर बाळा माईक. हा चला उत्तर टाका रे सगळ्यांनी. चला 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 घ्या आता उत्तर. सगळ्यांना व्हरायटीचे क्वेश्चन देऊया सगळ्यांना. चला कोण उत्तर सांगेल बघूया. 0.2 चल. चला उत्तर काढा रे. मग आता इथं काय करू शकता रे तुम्ही? चला उत्तर काढा. उत्तर काढा. चला आता श्रावणी सांगेल मला. श्रावणी, चला श्रावणी सांगेल. कुठे श्रावणी? श्री वेदांश प्रज्ञा. प्रज्ञा काय नुसती झोपते काय? काय टाकत नाही उत्तर. हा हे ढोरे कोण येते बाबा? श्रावणी. ओके, ही श्रावणी कोण आहे बघू दे आता. हा दुसरी श्रावणी भेटली. चला बोला श्रावणी. श्रावणी ए बाळ श्रावणी, बोलते का? अरे इथं इथं सगळे बोलतायत, लाजायचं नाही. सगळे बोलतायत इथं, कोणी लाजत नाही इथं सांगायला. चुकलं तर चुकलं, बिंदास. ओके ठीक आहे, बोला. दुसरी श्रावणी बोलेल. ए बाळा, आवाज येते का? श्रावणीला आवाज येत नाही का? हा बोला की, मग उत्तर काढा की. सर काय झालं? पहिले आपण हा पहिले आपण हॅलो चिन्ह विसरून जायचं, बरोबर? सर विसरून जायचं. हो सर. हा मग काय केलं? 34 नंतर आपण इंटू 34 गुणिले 25 करायचं. चला हा केलं. मग आता काय करू पुढं? बघत बसू का? मग सर 5 चोक 20, 5 चोक खाली शून्य 20 ला लिहायचं, हाताला 2 घ्यायचं. 0 2 ओके. 5 त्रिक 15 आणि 2 17. 5 15 2 17. ओके, प्लस चिन्ह. बेचोक तर 8 8 बेत्रिक 6. 8 ला 8 बेत्रिक 6. ऍडिशन करा सर. तर 0 0 8 आणि 7 सर किती? 15 का मॅडम? 15
15 हा, चला एक देऊ हो का? सर. बर. 6 आणि हो 1 सर. 7 आणि 1 8. 6 आणि बरोबर का? 7 हातचा एक 8. बर हो बर सर. चला मग उत्तर किती झालं? सर 850. 850 फायनल उत्तर आहे का 850? नो सर. ओके ठीक आहे, मग पुढे काय करू? मला तर येत सर नाही, सांगा. सर इकडनं सर दशांशच्या वेळेस ना दोन अंक सोडून दशांश दिलाय म्हणून आपण 850 ला 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचा. पहिल्या ह्याच्यात असं 850 ला केलंय. बर. हा आता कसं म्हणलीस बाळा? 850 आहे 2 अंक सोडू 1 2 इथे दशांश चिन्ह देऊ का? हो सर. बघ आता लक्ष दे. मी काय म्हटलं बाळा, दशांश चिन्हानंतर अंक किती आहेत? इथं एक संख्या आहे, इथं दशांश चिन्ह आहे, त्याच्यानंतर किती अंक इथं? 1 2 3. हे झाले 3 अंक. इथे लिहितो वर 3 डोक्यावर. ठीक आहे, इथे दशांश चिन्ह आहे, अंक किती आहे इथं? 1 2. इथे डोक्यावर लिहिलं. मग काय झाले टोटल किती झाले अंक? 2 3 आणि 2 5 झाले टोटल. मग 5 संख्या सोडले, 5 अंक सोडायचे. 1 2 3. इथं अंक नाही म्हणून 0 दे, इथं अंक नाही म्हणून 0 दे. किती झाले? 1 2 3 4 5. इथं दशांश चिन्ह दे, 0 झालं उत्तर. असं सांगावं लागतं उत्तर बाळा. कळालं का? कळालं का आता श्रावणी? काय हो आता सांग, सोपं सांग आता. लगेच सांग आता उत्तर, सोपं सांग. धर हे घे उत्तर, सांग उत्तर लगेच 2 मिनिटात सांग. हा सांग उत्तर, फायनल आन्सर लगेच उत्तर आलं पाहिजे. सर 24 1 24. 24 1 24. चल 24 गुणिले 1 24 1 24. ओके ठीक आहे, 24 उत्तर झालं का फायनल? हो सर. मग सर Final? इकडे 3 अंक सोडून दशांश 3 अंक सोडून दशांश दिलाय आणि इकडे 1 अंक सोडून 3 मग 3 आणि 1 4. 4. मग सर ठीक आहे. तर 2 आहे आणि 2 शून्य द्यायची तिथे. 1 2 24 च्या 3 पुढे. 4 इथे दशांश. ओके ठीक आहे. हो सर, बरोबर का? दशांश देऊन शून्य द्यायची. ठीक. म्हणजे हो सर. असं हा सांगते वेळेस कसं सांगायचं बघा. हा म्यूट कर, तुझं म्यूट कर, मी सांगतो सगळ्यांना कळलं असं. ठीक आहे, म्यूट कर. असं सांगायचं रे बघा. सर पहिलं दशांश चिन्ह विसरून जा. ठीक आहे, दुसऱ्यांदा म्हणायचं. आता हे समजा, आता एक एक्झाम्पल देतो बघा. आता श्रावणीचं एक्झाम्पल श्रावणीने सांगितलेलं आहे. तर हे बघा 2.4 इंटू मी काय केलेलं आहे 0.001. ठीक आहे, आता हे उत्तर आहे, हे क्वेश्चन आहे. समजा आपल्याला काय सांगायचं बघा, सिंपल. पहिली स्टेप, सर दशांश चिन्ह विसरून जा. 24 इंटू 1 विसरलं. ठीक आहे, तर 24 संख्या झाली आणि इथे 1 आहे. ठीक आहे, ठीक आहे, एक पहिली स्टेप. मग काय म्हणायचं, सर याचा गुणाकार करून घ्या. घेतला गुणाकार. ठीक आहे, मग सर फायनल उत्तर झाले का? नाही हो सर, नाही झाले. फायनल उत्तर झाले का? नाही झाले. मग काय म्हणायचं, सर आता पहिल्या संख्येमध्ये इथे दशांश चिन्ह आहे सर, त्याच्यानंतर किती अंक आहे चेक करा. मग करतो चेक मी. इथे 1 अंक आहे, मग इथे 1 लिहा विसरला तर नंतर. ठीक आहे, इथं सर दशांश चिन्ह आहे सर या संख्येमध्ये, मग या संख्येमध्ये दशांश चिन्ह इथं आहे, त्याच्यानंतर किती अंक आहे तो सर, मग चेक करा. 1 2 3 4. ठीक आहे, हे 4 म्हणजे हे 1 आणि हे 4 किती झाले? 5. ठीक आहे, 5. मग करा सर 5 अंक सोडा, इथं 2च अंक आहे तो. बरोबर, 2च अंक आहे इथं. मग आपण काय करूया, 2 अंक आहेत, बाकीचे 3 शून्य द्या. 5 लागतील ना, 1 2 3 शून्य द्या. 1 2 3 हे झाले. 1 2 3 4 5 इथे शून्य द्या, झालं उत्तर. किती आहे ते? 1 2 3 4. बरोबर आहे, बरोबर. चला श्रावणीचं इथं 2 शून्य होते ना, इथं आपण 3 वाढवले म्हणून उत्तर हे आहे. ठीक आहे, चला 0.0024. ठीक आहे, चला ओके. कळलं सगळ्यांना? असंच सांगायचं, असंच सांगा. कळलं? बाकीचं नाही कळलं पाहिजे. आपण सांगतोय तर बाकीच्यांना पण कळलं पाहिजे. बरोबर का नाही रे? चला आपण सांगतोय तर बाकीच्यांना पण कळलं पाहिजे. ठीक आहे, ओके. चला आता कोण आहे रे राहिलेलं कोण आहे त्यांनी सांगायचं. आता राहिलेलं कोण आहे बघूया. कोणाला प्रसादाचा लाभ भेटला नाही तेव्हा सांगणार आहे. 36 इंटू 0.0004. रुचिता. रुचिता सांगेल. ओके, रुचिता सांगेल.
अरे नियती राहिली रे. रुचिता बाळा थांब, नियतीला विचारते. हा नियती, काय मी म्हणत नाही काय नाही, शांत बसलीस. सर मला तुम्ही विचारलंच नाही. म्हणजे तू वाट बघत होती सर विचार, म्हणजे तुला असं चार्ट मध्ये पण टाकलं नाही मला. हा सर नाव घेतलं तर विचारणार, मी का टाकू असं म्हणायचंय का तुला? हा बाकीचे मी सांगू का सर म्हणतायत? चला ओके सांगा. हा सर सांगू. सर 36 मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे, म्हणजे पहिलं दशांश चिन्ह विसरून जा असं बोलायचं. आता सांगितलं की रे 36 मल्टिप्लाय बाय 4. ओके ठीक आहे. हा सर मग 4 ने 6 ला गुणायचं. बर 4 6 जा 4 6 थांबा सर. 24. 24. बर कॅरी 2 बरोबर. 4 3 जा 12 होतात सर. 12 प्लस 2 सर 14 बरोबर. ठीक आहे, म्हणजे Yes, sir. 4 सक 24 ला 4, चले 2, 4 त्रिकम 12, 12 2 14. 14. हा मग उत्तर 144 उत्तर आले बरोबर. हो सर. झालं उत्तर आपलं फायनल. हो नाही सर. काय हो लक्ष नाहीये. हा चला पुढे. सर मग घर सोडायचे सर. मग शेवटच्याला बघायचं सर किती घर सोडले, म्हणून 2 घर सोडलेले सर. असं करायचं, ही तर एक संख्या, ही संख्या आहे, त्या संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्ह नंतर किती डिजिट आहेत? 1 2. 2. ठीक आहे, किती आहेत? 2 आहेत बरोबर. हो ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे? 1 मिनिट बाळा. यस सर. एक मिनिट. हो सर. हा 1 मिनिट बाळा, थांब 1 मिनिट. थांब 1 मिनिट. स्क्रीन आडवी झाली. हा सर. हा सर मग तिथं 2 घर सोडलेलं आहे ना सर, मग इथं 3 घर सोडलेलं आहे सर. 1 2 3 म्हणजे दशांश नंतर 1 2 3 म्हणजे टोटल किती झाले? 5. 5 सर. मग पुढं 5 0 घ्यायचे सर. 5 0 नाही सर. मग 1 2 3 ही संख्या आहे, अंक इथं, नंतर 2 अंक वाढवा म्हणजे 2 शून्य वाढूया बरोबर. हा 1 2 3 4 5 इथे दशांश चिन्ह द्या सर, फायनल उत्तर बरोबर. हो सर कळलं. चॅट बॉक्स मध्ये चेक कर, काय उत्तर देतात हे तरी लक्षात ठेवा. हा आपलं थोडस डोकं लावा, पण कॉपी पेस्ट नका करू. डोकं लावायचं आपलं बी. सर मला चॅट बॉक्स मध्ये टाकता नाही येत. टाकता येत नाही? नाही सर. शिकून घे. पप्पाला विचार, मम्मीला विचार. हो सर चालेल. हो हा ठीक आहे. चला चॅट बॉक्स मध्ये टाकता येत नसेल तरी काय हरकत नाही. ठीक आहे, ते काय महत्वाचं नाही आहे. चला चला बंद करा मग. आता बाकीच्यांना चान्स देऊया आपण. रुचिताला विचारूया. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये टाकायला सांगितलं. चला आवाज बंद करा. थोडं आवाज बंद करा. अरे बाळा आवाज बंद कर तुझा. आवाज बंद कर. चल रुचिता. हा सर. हा बोला. 24 लिहा, 24 लिहा. दशांश चिन्हाला विसरा. बर दशांश चिन्हाला की दशांश चिन्हाला? दशांश चिन्ह विसरून जा. ओके ठीक आहे. 40 4 चा 16. बरोबर 16 चा 1, 4 2 चा 8 प्लस 9. 9 2 4 चा 8. 8 2 2 चा 4 6 9 8 प्लस 9 किती? 70 ला 7 कॅरी 1. 1 प्लस 4 5. बर 576. मग बाळा
आता बघ, आता तू ते डोकं लावू शकतोस काय बरं बाळा, इथं 24 गुणिले 24 आहे, तर 24चा वर्ग करून पण उत्तर काढली असती की ना बाळा. हो. मग वर्ग कसा काढतो माहितीये का, सगळ्यांना कळू हो. दे. असं सांग, हा सांग कसं काढतो वर्ग, सांग बरं. 2 into 4. हा कर उत्तर. या तिघाचा गुणाकार पहिलं, बरोबर. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, बरोबर का. 16. मग हे घरात हो. दोघं बसलेत, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, एक अंक सोडा, हे 16 इथं लिहा, ऍडिशन करा, 6 1 आणि 1 7, हे 5 झालं 576. सर 576 उत्तर फायनल झालं का बाळा, हे उत्तर 576 आपलं 576 फायनल उत्तर आहे का. हो. हो. पुढं काय करायचं, दशांश पॉइंट म्हण बाळा, तुला येत नसेल ना पॉइंट. दशांश पॉइंटच्या बादचे घ्यायचे. पॉइंट इथं मग दशांश चिन्हानंतर या संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हानंतर किती अंक आहे, इथे 1 आहे इथं, ठीक आहे. इथे या संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे, इथं 1 2 अंक आहेत, म्हणजे टोटल किती झाले बाळा, 3. 1 2 3 आणि इथं दशांश चिन्ह द्या, हे झालं उत्तर, बरोबर. हो. ठीक आहे, चला रुचिताला पण विचारलं, प्रज्ञा, आता प्रज्ञाला विचारेल, ठीक आहे. बघूया प्रज्ञा सांगते का, चेक करूया आपण, ठीक आहे. प्रज्ञाला विचारायचं राहून गेलं, प्रज्ञा नाराज असेल माझ्यावर, ठीक आहे. प्रज्ञा सांगणार आहे रे उत्तर, बघा रे प्रज्ञा सांगणार आहे उत्तर, ठीक आहे. बघू, प्रज्ञाला असं छानपैकी देतो, 12.00 इंटू 0.0012 इजिकल टू क्वेश्चन मार्क. प्रज्ञा सांगेल का बघू बरं, असला क्वेश्चन काय दिलाय सर, मलाच अवघड दिलाय का असं म्हणत असेल प्रज्ञा. अवघड नाही आहे प्रज्ञा, लक्षात असू दे. प्रज्ञा कुठे बघूया, हा प्रज्ञा बोल रे, बोल. काय करू प्रज्ञा, प्रज्ञेला आवाजच येत नसेल आता. चला कोण सांगाल रे. डरणे का नाहीये, कसलाही क्वेश्चन असू द्या, बियाचं काम नाहीये. भीती वाटते का प्रज्ञा. हे बघा असले शून्य पुढे वाढून टाकायचे, धाडाधूड आन्सर टाकून द्यायचं. चला आले की नाही आन्सर, तुमचं काय येत नाही रे. हा प्रज्ञा तुला परत हे करतो बघ, अनम्यूट करतो. प्रज्ञा, प्रज्ञा, अरे प्रज्ञा काय होतंय प्रज्ञाला. चला बघा, अरे वा अश्मिता, हा अश्मिताला विचारू. हा बोल रे वामन सर, बोला कोण आहे. अश्मिता मॅडम बोला. हा अश्मिता बोल. आपल्याला 12 गुणिले 12 लागेल. म्हणजे पहिलं दशांश चिन्ह विसरून जायचं, बरोबर, ठीक आहे, विसरलं बाळा. 12 गुणिले 12, ठीक आहे. 144. 144 म्हणजे 12चा वर्ग 144. आणि एक ट्रिक पण आहे बघ बाळा, 12चा वर्ग काढायची ट्रिक सांगू का तुला, माहितीये का. नाही ना, मी सांगतो बघ, आता लक्ष असू दे बघ. याचा असा वर्ग असतो, बरोबर का. आता किती अंक, 1 2 या 3, या तिघाचा पहिलं गुणाकार करायचा, 1 अंक 1, ह्या 2 आहे गुणिले 2, हा वरचा हे 2, किती झाले बाळा, याचा गुणाकार कर तिघाचा. 1 गुणिले 2 2 2 गुणिले 2 4, बरोबर. हो. हा, या घरामध्ये किती आहेत, दोघं आहेत बाळा, 1 आणि 2, बरोबर. हो. हा, मग आता हा 1 आहे, 1चा वर्ग किती होतो बाळा, 1च ना. हो. हा, मग 1 आहे तर आपण 2 डिजिट मध्ये लिहूया, ठीक आहे. 1 आहे तर त्याला 2 डिजिट मध्ये 0 1 म्हणजे 1 उत्तर, बरोबर. एकचा वर्ग 1 2चा वर्ग 4. अरे आता 1चा वर्ग आपण 1 असं लिहितो बाळा, ठीक आहे. 0 1 असं लिहायचं, 2 डिजिट मध्ये लिहायचं, कळालं. हा ठीक आहे. आता तसंच येतं, 2चा वर्ग किती आहे, 4 आहे, बरोबर. 2चा वर्ग कर, ह्या आतमधला 4 आहे, त्याला पण काय करूया, असं 4 न लिहिता 2 डिजिट मध्ये लिहूया, 0 4, बरोबर.
हो ठीक आहे. म्हणजे 2 डिजिट मध्ये आपलं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून 004 केलं. झालं. मग एक अंक सोडायचा पहिला, म्हणजे पहिला अंक सोडून हे जे 4 आहे ना इथे ऍड करायचं. ठीक आहे, म्हणजे किती झाले बघ, हे 4 0 प्लस 4 4 आणि हा 1 144 आलं का? हो सर. हा, मग आता झालं का उत्तर आपलं 144. आता काय करावं लागेल पुढं? आपल्याला दशांश चिन्ह द्यावे लागतील. हा, दशांश चिन्ह आपली ही 2 संख्या आहे. इथे एक संख्या आणि इथे एक संख्या आहे, बरोबर का? इथे या संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे, बरोबर. हो हा, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1 2 3, म्हणून इथे 3 लिहू. हो हा, इथं दशांश चिन्ह आहे. 1 2 3 4 अंक झाले, म्हणजे टोटल किती झाले बाळा? 7. बरोबर. मग इथे 7 हो. अंक आहेत का बाळा? 1 2 3च अंक आहेत, बरोबर. हो म्हणून 7 अंक नसल्यामुळे तर पुढे 4 शून्य लावावं लागेल, म्हणजे 7 अंक होतील. 1 2 3 4 शून्य. मग 1 2 3 4 5 6 7 अंक झाले का? आता हे शून्य लावून टाक, बस. झालं का उत्तर? हो हा, आता बघ, तुला वर्ग शिकून देतो बघ. आता बऱ्याच जणांना वर्ग जरी माहित नसेल तर वर्गमूळ काढायचं बघ कसं शिकवतो बघ. आता तू सांगशील उत्तर याचा बघ बरं. आता 60 नको, सोपं देतो. 24 चा वर्गमूळ काढ बरं. 24 झालं. 26 चा वर्गमूळ काढ. सॉरी, वर्ग काढ. वर्गमूळ पण ट्रिकने शिकला आपण. वर्ग काढ. हे बघ, पहिलं काय करायचं? इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे, मम्मीकडे बघू नको. हे बघ, हे 3 हे पहिला अंक 2 गुणिले हा 6 गुणिले वरचे 2. ठीक आहे, बघ 6 दोन्ही 12 12 दोन्ही 24, बरोबर. हो हा, गुणाकार बरोबर लिहिला का मी? गुणाकार बरोबर केला का? हो हा, ठीक आहे. मग आता घरामध्ये दोघं बसलेत. 1 2 अंक आहेत, 2 आणि 4, बरोबर. हा 2 डावीकडे आहे, म्हणजे 0 4 लिहूया, म्हणजे याचा वर्ग करायचा. 2 चा वर्ग किती? 4, बरोबर. हो आणि 6 चा वर्ग 36, म्हणजे 2 डिजिट मध्ये आला, 2 अंकामध्ये. गरज आहे का पुढे शून्य द्यायची आपल्याला? नाही. हा, मग युनिट प्लेस सोडायचा, म्हणजे एकक स्थान सोडलं आपण, बरोबर. हो आणि ती वरची संख्या लिहायची, कुठली? ही 24 इथे लिहू का? हो मग बेरीज कर बरं. 6 3 4 7 आणि 2 4 किती? 6. झालं उत्तर. 676 आहे का बघ बरं. 26 चा वर्ग हो बघ बरं. आणि अशा पद्धतीने काढायचं आपल्याला. आता येईल का? सॉल्व्ह करशील का? हो ठीक आहे. बघा, आता गुणाकारासंग आपण, तुम्हाला काही जणांना माहित नसेल तर नवीन असलेल्यांना पण छान वाटलं पाहिजे, त्यासाठी एक क्वेश्चन घ्या बरं. सगळ्यांनी सॉल्व्ह करा बरं. बघू बरं. आता मला सांगणार आहे परत. काय नाव आपलं? नाव काय बाळा तुझं? अस्मिता. हा, अश्मिता. हा, परत सांग बरं. आता काय करू? तूच सांगणार आहे, आता मी सांगणार नाही. 2 गुणिले 7 गुणिले 2. ठीक आहे, छान. 2 गुणिले 7 गुणिले 2. 7 दुणे 14 14 दुणे 28. बरोबर का? हो. ठीक आहे, पुढं. 2 चा वर्ग 4 0 4 लिहायचं आहे आपल्याला. बरं, ठीक आहे. 7 चा वर्ग 7 चा वर्ग 49. ओके, ठीक आहे. चल, पण पुढं. एकक स्थान सोडायचा. एकक स्थान आणि ठीक आहे, 28 ऍड करून आपल्याला टाकायचं. 42 अधिक 9 449. 449 येते का? 4 आणि 8 किती? 12. हातचा 1, बरोबर. हो 7. आणि 4 आणि 2 6 आणि 1 हातच्याचा 7. 729 झाला का वर्ग आपला? 729, सॉरी. बघ, मी पण लिहिण्यात चुकवलं बघ बाळा, होय की? माझं पण चुकलंय. ठीक आहे, कळालं का बाळा? हो चल, आता गुणाकार कोण करणार आहे दुसरं नवीन मध्ये? अश्मिता मला सापडलीच नव्हती. हा, शेवटी सापडली मला. ठीक आहे, चला. अश्मिताकडे लक्ष नव्हतं माझं. आता कोण सांगेल रे? चला, दररोज यायचं अश्मिता. आपले मित्र पण, आपले फ्रेंड्सला घेऊन यायचं. सगळ्या फ्रेंड्सला सांगा आम्ही असं शिकतोय. ट्रिक शिकायची. आपण सगळ्या ट्रिक शिकल्या रे. तुम्ही नव्हत्या, तुम्ही लेट आल्या. गुणाकाराची ट्रिक आपण गुणाकार साधा करतो, ट्रिकनं पण करतो. अरे, ट्रिकनं आपण शिकलोय गुणाकार. बघा, तुम्हाला ते पण सांगतो. आपल्याकडं एखाद्या आपण बोर झालं की आपण ट्रिक शिकूया. ठीक आहे.
सगळ्यांनी बोर झाले त्या दिवशी आपण ट्रिक शिकूया. ठीक आहे, चला हे याचं उत्तर कोण सांगणार रे? चला गेले का रे? हा, चला सानवी सांगेल. शेवटी शेवटी सानवीला मी चान्स देऊन टाकेल. ठीक आहे, सानवी नाही तर मला भांडत बसणार नाही तर नंतर. ठीक आहे, ती नंतर फोन करून भांडत बसते मला. ठीक आहे, चला बघूया, सानवीला देऊन टाकतो मी चान्स शेवटचा, म्हणजे ती मला भांडली नाही पाहिजे. ठीक आहे, सानवी ओके. ठीक आहे, चला असं कोणी भांडत नाही. हा बोला, काय करू? सर पहिले दशांश चिन्ह विसरून जायचं. हा, विसरून गेलं. चला 34 गुणिले 12 बरोबर. त्याच्यानंतर समीकरण तयार होतं 34 गुणिले 12. 34 गुणिले 12 बरोबर 408. 408. बर, डायरेक्ट उत्तर. हा, त्याच्यानंतर पहिल्या संख्येमध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणून 3 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं. बर, म्हणजे 3 घर सोडून 1 2 3 इथे देऊ का? हो सर. चला झालं उत्तर 0.408. ओके, चला जमतंय सगळ्यांना. छान. बर, आता काय करायचं? जे नवीन आहेत ते आपले मित्रांना घेऊन या, त्यांना सांगा आम्ही असं शिकतोय बाबा, हे असे ट्रिक आहेत आमच्याकडं. अरे ट्रिक भरपूर आहेत बघा, तुम्हाला जर शिकायचं असेल ना आपल्याकडे भरपूर ट्रिक आहेत. आपण गुणाकार आहे ना, हे गुणाकार आहे. आता जे गुणाकार केलाय ना 34 गुणिले 12, ट्रिक आहे सांगू? या ट्रिक ना आम्ही गुणाकार करतोय. ट्रिक ना सानवी सांगते बघा. बघा बरं, तिला ऐकायचं असेल तर बघा सानवी सांगेल. हा सांग रे सानवी, कसं करशील बरं? बघा इकडे लक्ष द्या. हा सानवी, पहिली स्टेप 4 गुणिले 2 करायची. 4 बर, ह्या दोघांचा गुणाकार. बर, 4 2 8 बरोबर. हो सर. 4 गुणिले 2 8, इथं 8 लिहू का? हो सर. हा, त्याच्यानंतर दुसरी 3 गुणिले 2 म्हणजे 3 गुणिले 2 3 6, गुणिले 6 1 गुणिले 4, टोटल किती झाले? 10 बरोबर. 0 10 ला लिहायचे, 1 ठेवायचे. 0, 1 हातचा ठेवायचा जवळ बरोबर. त्याच्यानंतर 3 गुणिले 1 3 आणि हातचा 1 4. 408 आलं का रे? बघा बरं, तिने कसं सांगली, तुम्हाला कळलं पण नसेल. ठीक आहे, हे शिकायला आपल्याला क्लासमध्ये यावं लागते. ठीक आहे, बघा बरं, तिला तुम्हाला कळालं पण नसेल. बघा, तुम्हाला कळालंय का? नाही कळालंय. बघा आता बघा, हे पण बघा, असं नवीन नवीन ट्रिक आहेत बघा. बघा आता बघा, सानवी सांगशील का? सानवी सांगेल तर शुभ्रा सांगेल. शुभ्रा नाही सांगितलं तर मला तिकडे वाढायला यावं लागणार आता. बघू, शुभ्रा सांगला आता. ट्रिक शिकवलेली आहे, लिहिलं तर ज्यानं लिहिलंय बुक मध्ये त्यांना जमेल. ठीक आहे, आणि ज्यानं लिहिलं नाही त्याला जमणारच नाही. बघा बघ बरं, आता कोण सांगेल? बघा, शुभ्रा सांगेल. एकदम छान सांगते शुभ्रा. बघा सर मी बघा, सांगू? आता 2 सेकंदात उत्तर काढतात बघा. हे आपलं बघा, आता 2 सेकंदात उत्तर काढते. हा, शुभ्रा सांगशील का? लवकर सांग, तिला चान्स देईल मी, दुसऱ्याला चान्स मिळेल. सांगशील ना शुभ्रा? हा शुभ्रा बोल, विसरलीस? अय शुभ्रा मॅडम. यस सर. हा सांगा ना उत्तर. ट्रिक वापरा आता. विसरल्या का? नाही सर. सांगा मग. सर पहिले 4 गुणिले सॉरी 8 4 गुणिले गुणिले 8. हा ठीक आहे, 8 गुणिले 4, 8 चोक 32 बरोबर. हो. मग 32 इथे लिहू का? हाचं काय करू सांग मला. हच्चाला गेले 3. अरे 32 लिहून टाक ना, तुला शून्याची ट्रिक आहे ना, लक्षात असू दे. शून्याची ट्रिक आहे ना, कर पुढं. आता काय करतोस पुढं? हा, लक्षच नाही तुझं, कसं येईल? येणारच नाही ना मग, लक्ष नसेल तर. हा, त्यानंतर विसरलात तुम्ही. विसरलात का नाही? खरं सांग, खोटं नको बोलू. चला, हा नाही 32 लिहिलं. हा चला, 32 लिहिलं तर 2 आपल्याला काय करावं लागतं? 2 जागा सोडावं लागणार. मग या दोघाचा गुणाकार हे 4 बरोबर, आणि याचा गुणाकार करा, आणि 4 चोक 16 प्लस, आणि या दोघाचा गुणाकार 8, म्हणजे टोटल किती झाले बाळा? हे दिसणार चाललंय का? 1 मिनिट, दिसेल आता दिसेल. 16 आणि 8 किती रे? 16 आणि 8 किती आहे? 24 का? हो सर. मग इथं 24 लिहून टाका. झालं उत्तर? झालं का उत्तर? सेकंदात उत्तर. कुठे दिवाळी चला,
ऐसे